योगः कर्मसु कौशलम म्हणजे कोणतंही काम कुशलतेने एकाग्र होऊन आनंदातून केलं तर तो योगच आहे. चैतन्यवनात दिवसभर काय काय चालू आहे हे फक्त तुम्हाला सहज कळावं म्हणून कामातच आनंद घेताना आम्ही स्वतःला कसं विसरून जातो याच्यासाठी छोटीशी झलक. आवडलं तर बघा. हे इथलं झालं होतं मोकळं आणि ह्या गड्ड्यामध्ये ही जाळी जी आहे या गड्ड्यामध्ये गेलेली होती. मग हे उकरलं, ही जाळी काढली. आता तिथे ती लावणार खिळा ठोकून, म्हणजे इकडे कुत्रे जाणार नाही. त्याच्यानंतर ही इथं 2 झाडं होते ज्याच्यामुळे हे भिंतीला त्रास होऊ शकला असता. ही झाडं तोडली, कॅमेऱ्याची वायर लावली. हे असं हे झाडं काट्याचे ही ठेवलेली कंपाऊंड लावायची, ही तोडलेली झाडं. त्याच्यानंतर याच्यात सगळी झाली होती माती. ही सगळं याच्यात उतरलो, हे काढलं, याच्यातली माती मोकळी झाली. म्हणजे आता या पाईपमधून ते पाणी जाऊ शकतं आणि इथे सिमेंट लावलं. असे कामं सुरू आहे. इथलं गवत काढलं सगळं, हे असं सगळं गवत काढलं. ही इकडची माती उकरून इथे टाकली बघा, या गड्ड्यातली ही माती. अशी कामं छोटी सुरू आहे. या कामातच आम्हाला मिळतो आनंद. ह्या इथं पहिलं किचन होतं, त्याचं अँगल होते आणि ते खालीच्या टायरमध्ये घुसायचे या इथल्या साईडला. तर ते सगळे असे ठोकले आणि त्याच्यावर अशी माती टाकली. त्याच्यामुळे आता याच्यावरतून जरी गाडी गेली बघा, हे इथं सिमेंट टाकून ते बुजवून टाकलं. त्याच्यामुळे याच्यावरतून जरी गाडी गेली तरीसुद्धा आता ते टायर फाटणार नाही. हे गज असे खाली करून टाकले बघा. हे वडाला खालून अशा फांद्या फुटलेल्या होत्या, त्या कट केल्या, जेणेकरून ह्या सगळ्या कट करून खाली टाकल्या, जेणेकरून हे वड आता वरती वाढेल, म्हणजे आपल्याला सावली मिळेल या उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर हे जे किचन आहे हे झाडून पुसून घेतलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये निरमा टाकून या सगळ्या भांड्यांना उकळलं. पातेल्यात निरमा टाकलं, हे खूप घाण झाली होती, यांना उकळलं आणि मग लिंबू, पितांबरी याने हे धुवून काढलं. हे आपल्या शिवमंदिरातली कळशी, हे सगळं स्वच्छ केलं. अशी छोटे कामं सुरू आहेत. हा जिना झाडून पुसून घेतला. हे घर सर्वांनी मिळून झाडून पुसून घेतलं. हे असं नीट व्यवस्थित लावून ठेवलं. क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉड असं म्हणतात. आता या गाड्या धुवून काढणार आहे. आपलं कृष्ण विहार किती छान दिसतंय ना. इथे झाला चिखल. हे ओढायला लयच जड होत आहे. ते दोघं मिळून गेले पुढे. हे ओढतायत गुरुजी. चिखलात खूपच जड. मी आपला रिकाम काढतोय शूटिंग. बांबू जरा रस्त्यावरती आला, तो तिकडे लावून टाकू. ही याची उंची झाली कमी. हे आपलं विठू माऊली भवन आहे आतमध्ये, म्हणून आता ही फांदी अशी इथं आडवी लावून टाकायची बघा, आडवी किंवा उभी. आतमध्ये करून टाकायची. ही या कंपाऊंडची उंची थोडी कमी होती,
आता या फांद्या इथे उभ्या करणार. कुणीकडे टाकताय तुम्ही ते आता? इथेच टाकता ना? त्या वरच्या त्याला हां ठीक आहे बघा. ते वरती त्याला पण आडलं तरी चालेल, वरची फांदी. उभं दोन दोन याच्यामध्ये ठीक आहे, राहू दे. इकडे काय सुरू आहे? इकडे बाजरीचं दळण करणं सुरू आहे. मंदिरात लावलं. काय चालेल? भांडे घेऊन जातो. आपल्या कृष्ण विहारातला फोकस जो कृष्णावरती आहे तो खराब झालेला होता, म्हणून आमचे कृष्णा गुरुजी, सूर्यवान गुरुजी, राम गुरुजी हे सगळे आणि वर चढलेले आहेत पंढरी गुरुजी फोकस जोडत आहेत. जोडून झालं का गुरुजी? झाला. बटन दाबा आता. थांबा 1 मिनिट. हां बटन. वाह बघा, कृष्णाला सुद्धा किती आनंद झाला. वाह. या गुरुजी खाली. वाह. बाबू बटन दाबतोय तो सुद्धा. फॅनचं बटन बंद कर बघा, हा सुद्धा कामात आहे. वा. हा एक नवीन झोका असा विणला टायरचा, याला पेंटिंग केलं सूर्यभान गुरुजींनी आणि असं इथे लावला. सूर्यभान गुरुजी एकटे खेळत होते पण त्यांना बोर झालं म्हणून ते असं आता 2 जण मिळून झोका खेळू लागले बघा. चैतन्य वनात आनंद मनात. या इथे डिप्पीच्या आत कंपाऊंडमध्ये आणि इकडे सुद्धा असं खूप गवत जमलं होतं, ते सुद्धा साफ केलं. त्यामुळे आता इथे असं मोकळं फिरू शकतो. इथल्या ज्या नको त्या वनस्पती होत्या, शेवऱ्या वाढलेल्या होत्या, त्यासुद्धा या विहिरीजवळच्या साफ केल्या. जय गुरुदेव. खूप छान वाटते माऊलीची सेवा करत असताना. वा. जय गुरुदेव. सेवा करताना आनंदच खूप जास्त मिळतो त्याच्यामध्ये. वा. जय गुरुदेव. खूप मजा येते. यस. यस. जय गुरुदेव. वनात असणंच एवढं भारी वाटतं की बस खूप छान वाटतं. छानच. पाऊस पडतोय खूप छान. कामं चालू आहेत. हे जी कामं दाखवली ते बरेचशी कालची कामं आहेत, पण काल व्हिडिओ टाकायचा होता म्हणून आज तुम्हाला कालचा व्हिडिओ आज सेंड केला. योगा कर्मसु कौशला. जय गुरुदेव.